हॅलो फ्रेंड्स, मी अदिती मोरे, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। हे बघू शकता तुम्ही, पाव किलो चिकन घेतलेलं आहे मी बोनलेस। त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाकायचं आहे बघू शकता। आणि हे मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये लसूण एकदम बारीक चॉप करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही, बारीक एकदम चॉप करून ॲड करायचं आहे। त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये आता ब्लॅक पेपर पावडर टाकलेले आहे बघू शकता तुम्ही, काळी मिरीची पावडर टाकलेली आहे 1 चम्मच। त्याच्यानंतर चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, त्याच्यानंतर हळद, लाल तिखट मसाला, धनिया पावडर, गरम मसाला, हल्दी। त्याच्यानंतर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये म्हणजे जे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स घालायचे मसाल्यांचे पदार्थ बहुतेकसं, आणि ते तुम्ही ॲड करायचं। घरचा मसाला थोडासाच टाकायचा आहे आणि ह्याच्यामध्ये एकदम नॉर्मली पाव चमचा, आणि त्याच्याचनुसार हे मीठ घालायचं, मीठ ॲड करायचं आहे। आणि त्याच्यानंतर आता ब्रेड क्रम्स ॲड करायचे आहेत बघू शकता। हे 1 वाटीभर ब्रेड क्रम्स ॲड करायचं आहे ह्याच्यामध्ये। आणि त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये आता किसलेला बटाटा असतो, म्हणजे किसलेले 2 उकडून म्हणजे एकच शिटी ॲड केलेली आहे आणि हे किसून घेतले बघू शकता 1 शिट्याने। मग ते किसून घ्यायचे, जास्त बॉईल नाही करायचं आहे बटाटा। तो मोठे 2 बटाटे ॲड केलेले आहेत। त्याच्यानंतर कोथिंबीर ॲड करायची आहे। कोथिंबीर ॲड केल्यानंतर बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये अंडं ॲड करायचं आहे आपल्याला 1 अंडं। तुम्ही हे वाटीमध्ये फेटून घेतलं तरीही चालेल आणि मग ॲड केलं तरीही चालेल, ठीक आहे, किंवा डायरेक्ट ॲड केलं तरीही चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे। आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स छान असं एक जीव होईपर्यंत सगळं बॅटर आपलं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही। छान असं आता हे एक जीव करून घेतलेलं आहे आणि हे 15 ते 15 मिनटं मी ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही, पण तरीसुद्धा पाणी वगैरे काहीच सुटलेलं नाही आहे। आणि छान असे आपले हे बॅटर व्यवस्थित बघा एक जीव छान असं झालेलं आहे। आणि छान अशी आता ह्याची गोल आकाराची, कुठल्या ज्या तुम्हाला आकाराची टिक्की करायची आहे त्या आकाराची तुम्ही टिक्की करून घेऊ शकता। सध्या तरी मी ह्या गोलच केल्या आहेत। तुम्ही हार्ट शेप वगैरे नुसतं जर तुम्हाला खायचं आहे तर अंड्या आकाराच्या म्हणजे चौकोनी छोट्या छोट्या करू शकता, पण ॲक्च्युली हे आता आम्हाला म्हणजे बर्गर करायचं आहे त्याच्यासाठी हा गोल शेप दिलेला आहे। पण काय झालं, मला ॲक्च्युली त्या दिवशी बर्गरचे पावच भेटले नव्हते, म्हणजे त्यामुळे मग मी जे आपले नॉर्मल असतात त्याच्यातच हे केलेलं, कारण की मी मुलाला शाळेत आणायला गेली, ॲक्च्युली विसरून आली होती। ते एवढं घाईघाईत हे सगळं घेतलं आणि मग ते विसरून गेले। आणि तो बर्गरचा पाव पण तुम्हाला अतिशय म्हणजे जास्त किंमत नसते, 10 रुपयामध्ये वगैरे असं भेटून जातो। बेकरीमधून घेतलं तर तुम्हाला स्वस्त भेटेल, पण जर तुम्ही बेकरी आल्यावर असे छोटे मोठे दुकानातून घेतला तर तो महाग पडतो। 1 पाव ते लोक महाग देतात खूप, 1 बन असतो तो खूप महाग देतात, पण असा बन जर घ्यायला गेलं तर तुम्ही स्वस्त भेटतो। बेकरीमधून घेतला तर स्वस्त पडेल तुम्हाला, आणि घरच्या घरीच तुमचा बर्गर रेडी होऊ शकतो। म्हणजे मुलाला खायचे होते बर्गर, त्यासाठी ही खटपट केली होती घरीच, त्याला स्टेशनवरनं खायचं होतं बर्गर जाऊन, तर म्हटलं स्टेशनसारखंच बर्गर आता बघ। मी सांगितलं नव्हतं घरी करणार आहे, त्याला सांगितलं नाही। अशा पद्धतीने बघा सगळ्या माझ्या टिक्क्या रेडी झालेल्या आहेत, चिकन टिक्की। तर आपण ह्याला आता फ्राय करून घ्यायचं। हे मी डीप फ्राय केलेलं नाही आहे, तुम्ही आता बघालच। आणि सगळ्यात आधी ह्याला आता हे बघू शकता अंडं घेतलेलं आहे, 1 अंडं घ्यायचं आहे आणि ते फेटून घ्यायचं आहे। अंड्यामध्ये पहिली टिक्की डीप करायची आहे, मीठ घालायचं ह्याच्यात, अंडं फेटून डीप करून मग ब्रेड क्रम्समध्ये डीप करून, ॲक्च्युली ते स्किप झालं आहे सो तुम्ही समजून घेऊ शकता। मग अंड्यामध्ये डीप करून मग ते ब्रेड क्रम्समध्ये डीप करायचे आणि मग हे बघा एक एक टिक्की ह्याच्यामध्ये फ्राय करायचे। एका मी आता ह्या 4 टिक्क्या आरामात अशा फ्राय होतात बघू शकता तुम्ही, आणि जास्त तेलाचाही वापर होत नाही आहे आणि अतिशय टेस्टी होते छान असे। आणि लो टू मीडियम गॅसवरच या टिक्क्या फ्राय करायच्या। त्याच्याने काय होतं, चिकन आपलं आतमधलं छान असं फ्राय पण होतं आणि व्यवस्थित म्हणजे चिकन पण
मस्त असं आता हे पूर्ण आधी बघू शकता तुम्ही, वरचा रंग पण गोल्डन ब्राऊन झाला आहे, फक्त अजून मध्ये हे करायचं आहे. तर आधी पहिलं एक बाजू शेकली की शेकून नाही, पूर्ण शेकेपर्यंत नाही, दुसरी बाजू पण शेकून घ्यायची. बघू शकता हलकासा असा ब्राऊन रंग येईपर्यंत तुम्हाला हे फ्राय करायच्यात. आणि जे साईडचं असतं ते मी तुम्हाला दाखवते कसं करायचं ते. आता हे साईडनी थोडं बघा राहिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही आपला जो पापड वगैरे तळतो आपण त्याचा चमचा तुमच्याकडे असणारच, नॉर्मली सगळ्यांकडेच असतो तो चमचा. तर त्याने आपल्याला पकडून सगळ्या बाजूनी शेकून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवते आता मी, त्याने सोपं जातं. म्हणजे हे बघा, जो हा आपला रेग्युलर हे बघा, जेव्हा पापड आपण फ्राय वगैरे करतो त्याच्यासाठी किंवा चपातीला, म्हणजे भरपूर गोष्टीसाठी ह्याचा उपयोग होतोच. तर बघा अशा पद्धतीने सर्कल म्हणजे पूर्ण चारी बाजूने आपण हे शेकू शकतो, साईडनी पण. आणि क्रिस्पीनेस अतिशय छान आलेलं आहे ह्याला आणि भरपूर छान झालेले हे कटलेस चिकन टिक्की. आणि माझ्याकडे ऑप्शन नव्हतं म्हणजे बर्गरचं, ते ह्याच्यासाठी मी खालून मुलाला सांगितलंच नाही. पण माझ्या मोठ्या मुलाला माहिती होतं हे आहे, पण बारक्याला म्हणजे त्याला तेच पाहिजे होते, ॲक्च्युली बनच पाहिजे होते, पण ते ॲक्च्युली नाही भेटले. त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं पाव इथे घेऊन ये, मी काय करायचं. तर मग मी घरीच ते हे केले व्यवस्थित कट. आणि त्याच्यामध्ये आपले जे नॉर्मली आपला पिझ्झा सॉस वगैरे असतो, मेयोनीज असतो, तो लावून आणि थोडं कोबी वगैरे ॲड करून बनवून घरीच त्यांना हे केलेलं दिले होते. आणि बहुतेकशा गोष्टी ह्याच्यातनं थोड्या स्किप झालेलं, बहुतेक म्हणजे त्याचं नॉर्मली ॲक्च्युली तुम्ही ते करू शकता. मेन टिक्कीचंच होतं ॲक्च्युली, टिक्की कशी बनवतात ती, त्याचं. बाकी बर्गरमध्ये काय काय ॲड करतात आतमध्ये तुम्हाला ते माहितीच होतं. पण ही टिक्की अतिशय छान झालेली, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तब्येत माझी ठीक नव्हती तर त्याच्यासाठी व्हिडिओ टाकत नव्हती. आणि आवाज पण आता बरोबर नसेल येत, कारण की थोडंसं तब्येत वरखाली असल्यामुळे. तर ठीक आहे, कशी वाटली माझी ही चिकन कटलेस टिक्की, कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघू शकता अतिशय छान झालं आणि खाताना तर अप्रतिम होते ते. तोंडाला बघून तशाने पाणी येत होतं, तर खाताना तर खूपच मजा आलेली. तुम्ही 2 जरी खाल्ले तरी जेवायची गरज नाही आहे. बाय बाय. धरा.